अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये रेल रोको आंदोलन केले जाते। अनेक रेल्वे गाड्यांचा पुणतांबा जंक्शनवरचा थांबा हा बंद केलेला आहे आणि त्याचमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। रेल्वे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या आंदोलनाचा वंदे भारत ट्रेनलाही फटका बसलाय। या आंदोलनामुळे कोपरगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेन थांबवण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावामध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ जे आहेत ते एकवटले आणि आज त्यांनी थेट रेल्वे मार्ग अडवलेला आहे। गेल्या 15 वर्षापासून टप्प्याटप्प्याने आमच्या स्टेशनची वाट लावली गेलेली आहे। पूर्वी शिर्डी लाईन होताना सर्व रेल्वे इथं थांबतील असं आश्वासन आम्हाला दिलेलं होतं, परंतु आज एकही गाडी आमच्या इथं थांबवत नाहीये। आज हे शेवटचा झटका घेणारं स्टेशन आहे। आज जर आम्ही क्रांती केली नाही तर आमचं स्टेशन बंद होणार आहे। लोक रेल्वेवर सर्व पुणतांबेकर आसपासच्या लोकांचं अर्थकारण चालू होतं। आमच्या गावातले बरेच तरुण आणि तरुण महिला हे रेल्वेत कुणी भेळ विकणं, कुणी चहा विकणं, कुणाचे दुकानं होते, परंतु ते सगळं बंद झालेले रेल्वे न थांबल्यामुळे। सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या आहे काही तर एक्सप्रेस गाड्या थांबल्या पाहिजे। कोरोनाच्या अगोदर ज्या गाड्या होत्या, ज्या पॅसेंजर होत्या त्या पण चालू केल्या पाहिजे। जोपर्यंत आमच्या रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत नाही, आमच्या आडी अडचणी या ठिकाणी बोगदे करून ठेवले, स्पीड ब्रेकर करून ठेवले, रस्ते अधुरे ठेवले आणि आमच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडून ठेवल्या, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण होत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी या लाखो समुदायाने अजूनही माणसं या ठिकाणी येणार आहेत। केंद्र शासन असेल या संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, पुणतांबा, अहमदनगर। तर आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्व रेल्वे गाड्यांना पुणतांब्यामध्ये थांबा मिळावा, पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करावी, माल धक्का पूर्ववत सुरू करावा, तसंच कोरोना नंतर गाड्या बंद झाल्या त्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करावी, अशा या आंदोलकांच्या मागण्या आहेत।